पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गॉड, फोन का उचलत नाहीये ही। यूजलेस। ही मेहनत घेते वेस्ट व्हायला नको। गॉड, द स्मेल। काय झालं? फोन का उचलत नाहीयेस तू? ऍड्रेस काय? काय ऍड्रेस काय तुझ्या घरचा? आले मी तिथेच। ओके। हां। अगं आई, आई अगं हे काय? किती किती तो पसारा। आवर पटपट सगळं आणि ते मशीन आधी बंद कर। जेव्हा घरी येऊ तेव्हा नुसता सगळीकडे पसारा। काय झालं तुला तनतन करायला? काम झालं की आवरेल ना। तुझं काम होईपर्यंत माझं काम जाईल आणि त्या पोहोचतायत आता। कोण? सीमा चौधरी येतायत आणि त्यांच्या समोर हे पसारे नको। तू आधी ते बंद कर। सीमा चौधरी कोण? तुझ्या डान्स क्लास साठी येणार आहेत का? हो ग बाई, चल चल उठ आवर। किती वेळा सांगितलं त्या डान्स क्लास साठी एवढी मरमर करू नकोस ग बाई। नाही होत आता माझ्याच्यानी हे सगळं। नको वाटते। किती करायचं सांग? वैताग आला हे सगळं नुसतं फराळाचं, पोळ्या, लोणच्याच्या सगळ्या ऑर्डरी। नाही होत ग बाई माझ्याच्यानी आता। नुसती मरमर होते माझी बघ। आई आई तू टेन्शन नको घेऊस। तू माझी सुपर मॉम आहेस। मला आता हे काम मिळालं ना की तू फक्त बघ, माझी स्वतःची डान्स अकॅडमी असेल आणि मग तू फक्त गल्ल्यावर बसायचं, मुलांनी दिलेले फीचे पैसे मोजायचे आणि हे सगळं काटकसर बिटकसर सगळं सोडून दे ग। हे मशीन बिशीन सगळं बंद। आपण दोघींनी मस्त ऐशोआरामात जगायचं। माझी डान्स अकॅडमी असेल, मग घर आणि मग गाडी। या ना, या मॅम प्लीज या। रेवती देसाईचं घर हेच आहे का? बसा। नाही, इट्स ओके। मी पाणी आणते। नाही नाही नको। तुम्हाला घर सापडलं ना? हो, म्हणूनच इथे उभी आहे ना तुझ्या समोर। तोच रेवती आहेस का? हो हो मॅम। आणि ही माझी आई अलका। आई, ह्या चौधरी कंपनीच्या सर्वेसर्वा सीमा मॅम। नमस्कार। सिम्मी। हो हो हो, सिमी मॅम। तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी चहा आणते। नाही नको, चहा घेत नाही मी। आणि ग्रीन टीची माझी वेळ ठरलेली असते। सो आपण कामाचं बोलूया का? म्हणजे मला लगेच निघता येईल। नक्कीच चालेल ना। तुमच्या काहीतरी पुतणीला डान्स क्लास करायचा आहे असं म्हणालात। पुतणी नाही, माझी नात आहे परी। यशवर्धन चौधरी माझा पुतण्या, जो आता आमचा सगळा बिझनेस सांभाळतो, त्याची मुलगी आहे। सो परीला डान्स शिकवायचंय, त्यासाठी पॅलेसवर यावं लागेल। काही हरकत नाही मॅम, तुम्ही अगदी जेव्हा सांगाल तेव्हा आपण सुरू करूया। खरं तर हे सगळं तुम्ही फोनवरही सांगू शकला असतात, उगीच तुम्हाला इथपर्यंत यायचा त्रास। दॅट्स ओके। ऍक्च्युली मी स्वतः इथे आली, म्हणजे परीचा डान्स क्लास किती महत्वाचा आहे हे लक्षात आलं असेलच तुझ्या। हो मॅम। आमची परी ना 5 वर्षांची, पण अनफॉर्च्युनेटली गेल्या वर्षी तिची आई नेहा, आमची सून, ते एका अपघातात गेली। त्यानंतर परी खूपच कोशात गेली, खूप शॉक मध्ये। अँड आय थिंक डान्स इज अ थेरपी, ज्यामुळे तिला यातून बाहेर पडायला, मोकळं व्हायला मदत होईल। हो अगदीच, नक्की होईल मॅम। पण एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेवायची, तुला परीची टीचर बनून नाही,
आता तिची आई बनून तिला समजवावं लागेल, शिकवावं लागेल. चालेल ना मॅम, मी नक्की प्रयत्न करेन. खरंच डान्स ही एक उत्तम थेरपी आहे आणि मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन. दॅट्स वंडरफुल. बाय द वे, ह्या तुझ्या डान्स क्लासचे चार्जेस काय असतील? तुम्ही द्याल ते मॅम, म्हणजे असं काही नाही, शेवटी काम महत्वाचं. परी, परी, आमची परी इथे बसली होय बाप्पा. मी मात्र उगाच घरभर शोधत होते, पण काय रे बाप्पा, आमची परी इथे अशी का बसली आहे? म्हणजे तिचा फ्रेंड चाललाय म्हणून ती थोडीशी अपसेट आहे का? त्याचं काय ना की फ्रेंडला खूप काम आहे, खूप खूप महत्वाचं काम आहे, आणि इतकं महत्वाचं की तो जर का गेला नाही ना तर मग ते कामच होणार नाही, म्हणून त्याला जावं लागतंय. माहितीये, पण मग त्याला जर का आपण असं रडत रडत बाय केलं तर मग तो जाऊ शकेल का? आणि तो जर गेला नाही तर मग त्याचं काम अडकून राहील ग. तुला चालेल का बरं असं? पण बाळा, फ्रेंड नसला तरी आम्ही आहोतच ना ग. तू एकटी नाहीयेस, माहितीये ना तुला. मग आता छान हसायचं आणि हसूनच यशला बाय करायचं. हा चल मग आ कर आणि हा एक लाडू खा. अगं थोडा मोठा घास तरी घे. नको, आईला जास्त गोड खाल्लेलं आवडणार नाही, आणि सणासुदीला सगळेजणच गोड देतात. माईला काळजी वाटते. हो बाळा. नको, मोठी आई, मी फ्रेंडला बाय करताना रडणार नाही. खूप गुढी बाळा आहे हे देवा, हे देवा, आमच्या परीसाठी काहीतरी कर. अशी जादू कर की ती पूर्वीसारखीच हसायला लागेल, बोलायला लागेल. अजून 2 चकली घेते. हो. आणि 2 लड्डू घेऊ. हो हो, थँक्यू. अनुबेन, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी रितेश भाई. अनुबेन, एवढा सगळा तू एकटीने खाल्लं तर पोट फुटून जाईल ना. मस्करी करतोयस ना माझी? हे मी एकटीने कसं खाणार? आपण सगळे एकत्र बसून खाऊ ना, म्हणजे काय होईल, छान गप्पा गोष्टी पण होतील ना, आणि गॉसिप पण. एक्झॅक्टली हीच आयडिया माझ्या मगजमध्ये आली, म्हणून मी त्याला सांगायला. अनुबेन, आय वॉज थिंकिंग की एका डिश मध्ये असं फराळ घेऊया आणि सगळ्यांनी एकत्र बसून खाऊया, म्हणजे काय असं फॅमिली वाला फिलिंग. फॅमिली, स्वीट स्वीट स्वीट. ते मी करंज्या पण घेऊन जाते, बाकीचं तू घेऊन ये. रितेश भाई, मला सांगा, उद्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे ना, तुम्ही काय तयारी केली आहे? तेरे की हूं तो भूल ही गई हूं. सवाल म्हणजे तयारी पुरी नाही झाली अजून, चालू आहे.
इव्हेंट मॅनेजरची वार्ता चालू आहे. काय आपला इव्हेंट एकदम असा ग्रँड असतो ना, त्याच्यामुळे तयारी चालू राहणार आणि इव्हेंट बेफाट. मला दे ना त्या इव्हेंट मॅनेजरचा नंबर, मी बोलते त्याच्याशी. नाही नाही अनुबेन, अरे तुला कशाला नंबर पाहिजे? मी आहे ना. तुला जे काय हवं ना ते मला सांग, बिनदास सगळा हजर करतो. रितेश भाई, माझ्यासाठी पण उद्याचा दिवस आहे ना खूप स्पेशल आहे. मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे. आपण सगळे तरी छान सेलिब्रेट करू ना. हाँ पण તમે पता છે ને रितेश भाई ऑन છે तो टेंशन गॉन છે. તમે રિલેક્સ બેસો ને. नाही, या वर्षीचं सेलिब्रेशन मीच करणार. आपण जसं दरवर्षी सेलिब्रेट करतो ना. आपण करतो ना दरवर्षी सेलिब्रेट. एनिवेज, यावर्षी आपण काहीतरी स्पेशल करू. मला नंबर द्या ना त्याचा, मी त्याच्याशी बोलते. हा नंबर ने ते आता हिला वेगळाच नंबर देतो, नंतर सांगेन चुकून दिला. घे ने नंबर. ते 986743233749. रितेश भाई, यावर्षी ना आपण आपल्या फॅमिली मेंबर्सला आणि फ्रेंड्स सोबतच सेलिब्रेट करू, हो ना? पप्पांना खूप आवडेल. अरे पण अनुबेन टेन्शन नाही, आपल्याकडे बजेट आहे. अरे पण बजेटचा प्रश्नच नाहीये. अरे अन्नूबेन, लेकिन जयंतीबाई आणि छायाबेनची एनिव्हर्सरी म्हणजे ग्रँड इव्हेंट. लोक साल वाट बघतात इन्व्हिटेशनची. नाही, आपण छान सेलिब्रेट करू ना फॅमिली आणि फ्रेंड सोबत. मी सकाळी उठूनच तयारीला लागते. तुम्ही या, मी होते पुढे. अनुबेन, मेले ठाकूरजी, मी मेले आता, मेले. तुला काय झालं? काय झालं? आता ही अनुदी लवकर उठणार, मला लवकर उठावं लागणार. ती कामं करणार, मला कामं करावी लागणार. माझं आत्ताच डोकं दुखायला लागलंय. अरे मला एक सांग, ह्या घरात नोकर फक्त बोनस घ्यायला ठेवलेत का? तुम्ही चूप भेटो नाही, तुम्ही शांत भेटो. शांत. डीप ब्रीथिंग. हा हे बघ, तुमच्या सणासुदीच्या दिवशी ते किटकिट नको. गप्पच, माझं डोकं दुखतंय. अरे मारी बटरफ्लाय, तुझ्या डोके दुखीचे इलाज मी करतो नाही. किंजू, एकदा ना फक्त काकांचा विश्वास माझ्यावर बसू दे. बघ, आपली लाईफ ना एकदम इझी होऊन जाणार. या अनुबेन आहे ना तिच्यासारखी इझी. अनुबेन जशी काकांची लाडली आहे ना, तसा मी बी लाडला होणार. मग आपली दोघांची आईश, फक्त आईश. असं झालं की मी ठाकूरजींना पाव किलो मावा पेढा देणार. ठाकूरजी ध्यान रखो. आई सांग ना, कसा दिसतोय हा ड्रेस? हो, बघून तरी सांग जरा. अगं बघितलं ना, सारखं किती वेळ त्या आरशात उभी राहणार आहेस? छान दिसतेस. हा आरसा ना फार बंडल आहे. किती जुना झालाय, यात धड काही मला दिसतही नाही. अगं आरसा तो आरसा, शेवटी त्याच्यामध्ये जे दिसतं तेच तो दाखवणार ना तुला. आणि आई जे सांगते ते खरंच सांगते. छान दिसतेस ग. अगं आज चौधरींच्या घरी जायचंय मला. त्यांच्या स्टँडर्डचा ड्रेस दिसतोय ना हा. मोठी माणसं आहेत गती, म्हणजे त्यांच्याकडे जायला. अगं आपल्या आईपतीप्रमाणे आपण वागावं, एक मी तुला सांगते. तू तिथं टीचर म्हणून चाललीस, सून म्हणून नाही. आणि एवढं कसलं टेन्शन ग? टेन्शन तर असणारच ना आई. आणि शेवटी मला हा जॉब मिळवायचा आहे आणि त्यासाठी मी प्रेझेंटेबल असणं गरजेचं आहे. ही सगळी दिखाव्याची दुनिया आहे. शेवटी आपल्या कामामुळेच आपल्याला आपली पुढची कामं मिळत जातात, हे लक्षात ठेव.
नाही आई, अगं आपण कसे दिसतो, कसे राहतो यामुळे काम काय अगदी लग्नही ह्याच क्रायटेरियातून ठरतात. ते काय स्वभाव विभाव आजकाल कोणी काही बघत नाही. काही काय अगं खरं तेच बोलतेय मी, आणि मी हे तुला प्रूव्ह करून दाखवेन. चल, एनिवेज मला लेट होतंय, मी निघतीये. मी आता आज पॅलेसवर जातीये आणि आज माझ्या कामाचा पहिला दिवस आहे, तर वेळेत जायला हवं. हे बघ, हा डबा घेऊन जा. अगं डबा काय, मी चौधरींच्या घरी चाललीये आणि तिथे खूप मोठा बुफे असेल. म्हणजे हे तुझी पोळी भाजी काय, तिथे कॉन्टिनेंटल, जॅपनीज, चायनीज असं सगळं असेल. अगं तरी पण आपला डबा आपल्या सोबत असावा. कशाला? आपलं हे स्टँडर्ड दाखवायला. आणि ती पोळी आणि तोंडलीची भाजी. अगं मी तिथे डान्स शिकवायला जाते, तर मी तिथे जेवले तर काय बिघडलं? बरं बाई, जा. जाता जाता डोकं तापून घेऊ नकोस, शांतपणे जा. आणि बेस्ट लक. हा चल, मला लेट होतंय, मी निघतीये. अगं देवाच्या पाया तर पडून जा. ओके, चलो बाय. अगं हे बघ, या चकल्या आणि करंज्या केल्यात, घरी बनवल्यात. हे बघ, दिवाळी दरम्यान चाललीस ना तू, तर रिकामे हाती जाऊ नये. तेवढंच लोकांना आवडलं तर आपल्याला ऑर्डर मिळतील. तुझ्या पगाराला तेवढाच हातभार लागेल. घेऊन जा. आई, हेच आवडत नाहीये बघ मला तुझं. तू प्रत्येक ठिकाणी मला हे असं सेल्स गर्ल सारखं पाठवतेस. प्रत्येक डान्स क्लासच्या पालकांना कधी लोणचं दे, कधी पापड दे, आणि आता हा फराळ. फ्री सॅम्पल द्या आणि मग आम्हाला ऑर्डर द्या. हे असं चाललंय बघ सगळं तुझं. खूप इरिटेटिंग आहे यार हे सगळं. हे घेऊन जा. ठीक आहे, बाय. अगं पण हे बघ. आजोबा, मला बोलवलं का? अरे हो, यश निघालंय आता. हो, मला माहिती आहे. अरे ऐन दिवाळीत त्यांनी जाणं गरजेचं आहे का मला सांग? सुनबाई गेल्यावर त्याची पहिली दिवाळी. आज इट इज आपल्या घरामध्ये ही दिवाळी बाकासच आहे. आता यशही नाही म्हटल्यावरती काय करायचं सांग मला, काय आहे का अर्थ? तुम्ही म्हणताय ते कळतंय मला, पण आजोबा त्याचं जाणं गरजेचं आहे. जाणं गरजेचं नसतं तो गेलाच नसता ना. काही निर्णय तिथे जाऊन घेणं हे गरजेचं आहे आणि ते त्यालाच घ्यायला लागणार आहे. बरं, मी जाऊन होणार असतं तर मी गेलो असतो, तुम्हाला माहिती आहे. ते बरोबर आहे. तसं असं तूच गेला असतास खरं. प्रॉब्लेम असा आहे की परीची काळजी वाटते ना. ती त्याच्याही चेहऱ्यावरती दिसती आजोबा. तो तिथे गेल्यावर त्याला तितकीच काळजी राहणार आहे परीची, माहिती मला. जाऊ दे, तू आता निघायची वेळ आलेली, त्याच्यासमोर हा विषय नको. हॅलो ताई. अरे येतोस ना? हो, मी आलो, तुम्ही वा पुढे. ताई, तू बोलतीयस? तू मला फोन केलास एवढ्या वर्षांनी? तुझ्याकडे नंबर होता माझा? तू कसं काय फोन केला? म्हणजे तू ठीक आहेस ना? हो, मी बरा आहे. आणि तुझा आवाज ऐकल्यानंतर तर काय, म्हणजे काय बोलू मी? तू सांग ना ताई, तू कसं काय फोन केलास एवढ्या वर्षांनी? तुझ्याकडे सगळं ठीक आहे ना? म्हणजे तू प्रॉब्लेम मध्ये नाही आहेस ना काही? काय तू भारतात येतेस? तू मला भेटणार आहेस? कधी येतेस तू भारतात? मला आत्ता सांग, तू कधी येतेस? अगं तू असं काय म्हणतेस ताई? मी वाट पाहतोय गेली अनेक वर्ष तुझी. तू सांग मला, तू कधी येतेस, कुठे येतेस? मी येतो तुला भेटायला. अगं मी सगळं करीन ताई, तू पटकन ये आता. बस, खूप वाट तू ये आता पटकन, मी वाट पाहतोय. या, बाय.